नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हायकोर्ट बॉम्बे हायकोर्टची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. थोडा लहान असणार आहे, पण न्यायालय आता बघा, नागपूर बेंच असेल, त्याच्यानंतर तुमचा छत्रपती संभाजीनगर बेंच किंवा बॉम्बे हायकोर्टचं मुख्य न्यायपीठ असेल, सगळ्यांसाठी बघा इथे आपण मुंबईतली न्यायालय बघणार आहोत. मुंबईतली महत्त्वाची काही ठिकाणं जी आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये कव्हर झालेली नाहीये, काही लोकेशन्स आणि जवळचे रस्ते जे प्रश्न आलेले आहे ना, मी सगळे या ठिकाणी कंपाईल केले आणि त्याच्यातून हा व्हिडिओ तुमचा तयार होतोय. पहिली गोष्ट, मुंबईमधले लोकेशन जे आहेत, कोर्टचे लोकेशन तुम्हाला माहीत असावे. मुख्यत्वे ड्रायव्हर भरतीला हे फार जास्त विचारलं जातं. पहिली गोष्ट तर तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय कुठे आहे असा प्रश्न जर विचारला तर ते फोर्ट या भागामध्ये मुंबईचं उच्च न्यायालय आहे, जो की मुंबईचा दक्षिण मुंबईचा भाग येतो फोर्ट. त्याच्या जवळ विचारलं CST आहे, पलीकडे चर्चगेट आहे, थोडं फिरायला जायचं आपल्याला काम झाल्यावर मरीन ड्राईव्ह आहे. ह्याचे हे जवळ असलेलं ठिकाण आहे. आणि जवळचं रेल्वे स्टेशन्स म्हणाल तर चर्चगेट आणि CST हे रेल्वे स्टेशन्स याच्या जवळचे आहेत. पुढे कौटुंबिक न्यायालय कुठे, हे मुंबईमधलं फॅमिली कोर्ट कुठे आहे, ते वांद्रे पूर्वला आहे, ज्याला BKC म्हणतोय आपण, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, तिथे आहे फॅमिली कोर्ट. याच्याजवळ MMRDAचं ग्राउंड आहे, तुम्हाला माहीत असावं. जवळचं स्टेशन म्हणाल म्हणजे लोकलचं किंवा रेल्वे स्टेशन बांद्रा आहे. ओके. आणि घटस्फोट, कौटुंबिक बाबी या संदर्भात काम करणारं हे न्यायालय असतं. यात तर आपला म्हणजे ते माहीतच आहे. आता महानगर दंडाधिकारी न्यायालय कुठे, हे इंटरेस्टिंग बरं का. महानगर दंडाधिकारी न्यायालय मुख्यत्वे मुंबईमधले जे काही गोष्टी चालतात त्यासाठी, आणि दक्षिण मुंबईमध्ये जी BMCची इमारत आहे त्या ठिकाणी हे आहे. या ठिकाणी चालतात फौजदारी खटले. मुद्दा महत्त्वाचा आहे, इथे चालतात फौजदारी खटले, ते तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. मित्रांनो, अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन आहे, तुम्ही डाउनलोड केलेलं असणार आहे, नाही केलं आहे करून घ्या. हायकोर्ट स्पेशल तुमच्यासाठी ॲप्लिकेशन आहे. परफेक्ट, 1 नंबर क्वालिटी, 1 नंबर क्वांटिटी. आणि चालक भरतीची तर आपण म्हणजे सगळं A to Z या ठिकाणी करून घेतोय. सगळं देतोय तुम्हाला. 20 प्रश्नांचा लेखी, 10 प्रश्नांचा मुलाखत, सगळं या ठिकाणी तुम्हाला तयारी आपण करून घेतोय. टेस्ट पेपर देतोय, लाईव्ह सेशन घेतोय, रेकॉर्डेड सेशन घेतोय. बघा, मंत्रालय आणि राजभवनासंदर्भातल्या बाबी. लघुवाद न्यायालय तुम्हाला माहीत असलं पाहिजे कुठे आहे, ते सुद्धा दक्षिण मुंबईतच आहे. दक्षिण मुंबई हा भाग म्हणजे एकदम उच्चभ्रू भाग. आता हे लघुवाद म्हणजे भाडं, छोटी दिवाणी वाद या लघुवाद न्यायालयामध्ये चालतात. लघुवाद न्यायालय कशासाठी आहे ते तुम्हाला माहीत असेल तर बेस्ट आहे. पुढे गेटवे ऑफ इंडिया, ताज हॉटेल, महत्त्वाची ठिकाणं आहेत. त्याच्यानंतर मंत्रालय. तुम्हाला उद्या प्रश्न विचारला, मंत्रालय नेमकं कोणत्या ठिकाणी आहे, तर नरिमन पॉईंटच्या जवळ मंत्रालय आहे. राज्याची प्रशासकीय इमारत, जशी आपली गावाची ग्रामपंचायत तसं आपल्या राज्याचं मंत्रालय. त्यानंतर राजभवन कुठे आहे, तर मलबार हिलवर आहे. हा प्रश्न आलाय आणि कळा. राज्यपालांचं निवासस्थान, याला आता याचं नाव खरं बदललंय. काय नाव आहे सांगा मला कमेंट बॉक्समध्ये, घेतलंय मी तुम्हाला प्रश्नोत्तराच्या सेशनमध्ये. आता गेटवे ऑफ इंडिया कुठे, बघा गेटवे ऑफ इंडिया हे कुलाबा या ठिकाणी आहे. कुठे, कुलाबा या भागात आहे गेटवे ऑफ इंडिया, लक्षात ठेवा. पुढे ताज हॉटेल गेटवेच्या समोरच आहे, एका समोर एकच आहे. वानखेडे स्टेडियम म्हणाल तर चर्चगेट, जवळचं स्टेशन एकदम त्याच्यावर बाजूला लागून क्रिकेट स्टेडियम आहे. पुढे मरीन ड्राईव्ह, तारापूरवाला मत्स्यालय त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असले पाहिजे. आणि हे तारापूरवाला म्हणजे भारतातलं एक जुनं मत्स्यालय म्हणून आपण ओळखतो, म्हणून हे तारापूरवाला आम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे हाजी अली दर्गा, जे की वरळीच्या जवळ आहे, वरळी सी फेस. हाजी अली म्हटलं की वरळी, लक्षात ठेवा. प्रश्न पक्के होत आहेत. आपल्याला ड्रायव्हरला 20 पैकी 20 घ्यायचे आणि त्यासाठी या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे. पुढे सिद्धिविनायक मंदिर जर तुम्हाला विचारलं कुठे, तर प्रभादेवी दादर. गणपती मंदिर मुंबईतलं प्रसिद्ध असं प्रभादेवी दादर या भागामध्ये असलं हे सिद्धिविनायक मंदिर आपल्याला माहीत असावं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान तुम्हाला विचारलं बोरिवलीला आहे, मुंबईतलं एकमेव राष्ट्रीय उद्यान. एक सोपा प्रश्न आहे, इथे कोणत्या लेण्या आहेत, किती जण गेले या ठिकाणी, बघा. बॉम्बे, पवई या ठिकाणी IIT आहे. बॉम्बे IIT कुठे आहे, तर पवईला आहे. देशातील अग्रगण्य अशी ही तंत्रज्ञान संस्था आहे बॉम्बे IIT, माहीत असावी. आंतरराष्ट्रीय विमानतळ जर विचारलं, सहार, अंधेरी पूर्व. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणतोय आपण, सहार अंधेरी पूर्व या ठिकाणी ते आहे. हे आपल्याला माहीत असणं या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, तुम्हाला पहिलं तर मुंबई उच्च न्यायालय फोर्ट या ठिकाणी आहे हे माहीत असावं. कौटुंबिक न्यायालय
वांद्रे या ठिकाणी आहे माहीत असावं. मंत्रालय नरीमन पॉइंट लक्षात ठेवा. राजभवन मलबार हिल लक्षात ठेवा. सिद्धिविनायक प्रभादेवी दादर लक्षात ठेवा. राष्ट्रीय उद्यान बोरिवलीला आहे मुंबईचं. IIT पवईला आहे आणि विमानतळ सहार अंधेरी या ठिकाणी आहे. एक विमानतळ सांताक्रूजला सुद्धा आहे बरं का. एक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय असे 2 मुद्दे त्या ठिकाणी आहेत, तुम्हाला माहीत असले पाहिजे. थोडे मुद्दे होते पण ही राहिलेले मुद्दे होती, हे आपण कव्हर केले. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे, प्रवेश चालू आहे, तुम्ही कधीही जॉईन होऊ शकतात. टेस्ट सिरीज आहेत, झालेले पेपर्स आहेत, नोट्स आहेत आणि फुल बॅचेस आहेत शिपाईच्या, चालकच्या, क्लर्कच्या. चला व्हिडिओजला लाईक करत चाला, शेअर करत चाला, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.